आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडेचे येत्या श्रीकृष्णे वंदूतया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम। गेल्या वेळी आपलं 320 पर्यंत झालेलं होतं. आणखीन त्याच्यात पाहिलं होतं की ज्यावेळी अनुभव येतो असं आपण म्हणूया, किंवा ज्या वेळी आपलं मन संपूर्ण लीन होतं, ज्यावेळी जीव ब्रह्मैक्य होतं क्षणभर का होईना, तर त्यावेळी अज्ञानाचा अंधार पूर्ण नाहीसा होऊन जातो. उपमा दिली की जसं सूर्य उगवल्यानंतर रात्रीचा अंधार निघून जातो, त्याप्रमाणे हा ज्ञान सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा अज्ञानाचा अंधार पूर्ण जातो. आणि म्हणून श्रीगुरूंची हे आहे ना की अंधार अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून मला वाटतं गुरुगीतेत का ह्याच्यात आहेत ते की अज्ञान अंधकारांचा शलाका म्हटलाय, म्हणजे पूर्वी अंजन काजळ म्हणा सुरमा म्हणा हे घालायची अशी एक काडी असायची. आता असते की नाही माहित नाही मला, पण त्या काडीनी डोळ्यात ती ठेवायची, आणखीन अशी हळूचकन डोळा बंद करून काढून घ्यायची की ते बरोबर डोळ्यात जायचं, अंजन राहायचं तिथे. त्या शलाकाने ज्ञान अंजन शलाकया असं म्हटलेलं आहे. चक्षुरुन्मीलितं, ज्याने दृष्टी बदलली, ज्याने आपले डोळे उघडले, डोळे उघडत ते दिसताय काय आपल्याला, जग दिसतंय. पण असे डोळे उघडले त्या ज्ञानाच्या अंजनाने की परब्रह्माशी एकरूपता आली, दृष्टी बदलली, सगळीकडे केवळ ब्रह्म आहे हे लक्षात यायला लागलं. दिसत नाही ब्रह्म, अंजन घातलं ज्ञानाचं म्हणजे सगळीकडे मला ब्रह्म दिसतंय असं होत नाही, ब्रह्म दिसत नाही. पण ब्रह्म आहे हा पक्का निश्चय होतो आपला. आणखीन मग आपली जगाकडे पाहायची दृष्टी बदलते, आपला स्वतःची रिॲक्शन बदलते, कारण सगळं ब्रह्मरूप आहे ना. मी पण ब्रह्म आहे, समोरचा पण ब्रह्म आहे, जग पण ब्रह्म आहे. अशा पद्धतीने आपली जगाकडे पाहायची दृष्टी, आपल्या रिॲक्शन्स ह्या सगळ्या बदलून जातात. आणि त्याच्यामुळे शांती तृप्ती हे सगळं येतं. ब्रह्म कधीही दिसणार नाही, आपल्याला जे दिसतं ते साकार ब्रह्म दिसतं. म्हणजे मायेच्या साह्याने जे रूपाला आलेलं आहे असे अवतार वगैरे आपल्याला हे ईश्वराचे अवतार वगैरे दिसतात. आपल्याला प्रत्यक्ष ब्रह्म कधीच दिसणार नाही, कारण मी ब्रह्म आहे. मला माझा डोळा जसा दिसत नाही, माझ्या आतलं मला काही दिसत नाही, माझं मन मला दिसत नाही. म्हणजे दिसतं मन, खरं सांगायचं तर ते कळतं, पण ह्या बाकीच्या सगळ्यात चांगलं उदाहरण डोळ्याचं आहे की डोळा डोळा बघू शकत नाही, तसं मी माझं स्वरूप नाही बघू शकत. पण माझा त्याच्यासाठी निश्चय होतो. आणखीन तो निश्चय झाल्यानंतर माझ्याकडे पाहायची, माझ्या देहाकडे पाहायची, माझ्या आसपासच्या सगळ्या परिवाराकडे पाहायची, थोडक्यात मी आणि माझं याच्याकडे पाहायची, माझी दृष्टी बदलते. आणि त्या दृष्टीच्या बदलामुळे केवळ सगळं जग आनंदमय होऊन जातं, सगळा विचारच बदलून जातो. इतकं हे सगळं सोपं आहे म्हटलं तर. ते ज्ञानाचं अंजन घालणंच मोठं कठीण असतं. आणखी ते एक श्रीगुरुच करू जाणे तसं आपण म्हणूया.
कारण परोक्ष ज्ञान आपण करून घ्यायचं असतं, हे अगदी खरं आहे. आपला भाग त्याच्यात मोठा असतो, पण शेवटचा जो घाव असतो ना, तो श्री गुरूंनीच घालायला लागतो. तोपर्यंतची तयारी आपण पूर्ण करू, पण तेवढं आपल्याला करायला लागतं. स्वयंपाक करताना जर का हाताखाली कोणी असलं तर भाज्या चिरून दे, वाटून दे वगैरे अशी सगळी तयारी करून घेता येते त्यांच्याकडनं. पण जर का स्वयंपाक करायचा असला खरोखरी, तर मीठ मिरची आपल्यालाच घालायला लागते. तयारी सगळी करून घेता येते. तशी देहाकडनं, मनाकडनं आपल्याला तयारी करून घ्यायची असते. आणि ह्या तयारीत फार वेळ जातो. प्रत्यक्ष फोडणीला टाकायला वेळ नाही लागत. आपल्या तयारीला असाच फार वेळ लागतो. कारण कर्माचा भाग 80% आहे ना वेदांच्या मध्ये. तो कशासाठी आहे? चित्त शुद्ध करायला इतका वेळ लागतो, त्याच्यासाठी आहे. जन्मोजन्मींचं आपलं जे वासनांचे संस्कार आहेत सगळे, हे पाहिजे ते पाहिजे, मग मी असं करेन तसं करेन, सगळे हे कमी करायला तेवढा कर्माचा, शुद्ध कर्म करण्याचा तेवढा भाग आहे. आणखीन मग पुढचा आणखीन 14% उपासनेचा भाग आहे. त्या कर्माबरोबर उपासनाची जोड लागतेच. आणि ज्ञानाचा भाग फार थोडा आहे. पण तो शेवटचा जो कन्क्लुडिंग म्हणूया किंवा महत्वाचा अत्यंत भाग आहे, तो ज्ञानाचा आहे. परोक्ष ज्ञान करून घ्यायचं. आणखीन शेवटचा घाव सद्गुरू घालतात की ज्याच्यामुळे आपण पलीकडे जातो, ज्याच्यामुळे आपली दृष्टी खाडकन उघडते जगाच्या स्वरूपाबद्दल, स्वतःच्या बद्दल, आणि ते अज्ञान जातं. आणि जातं हे बरोबर आहे. जेव्हा खरा आपल्याला अनुभव येतो त्यावेळी आपली 100% खात्री होते. तोपर्यंत श्रद्धेने, निष्ठेने, परोक्ष ज्ञानाने आपली खात्री झालेली असते. पण कुठेतरी एवढासा डाऊट आपल्या नकळत राहू शकतो. आणि तो ज्यावेळी अनुभव येतो त्यावेळी हे असंच आहे असं 100% खात्री. हो, हे असं आहे, श्री गुरु सांगतायत, शास्त्र सांगतायत, अशा पद्धतीने आधी आपलं असतं. पण ज्यावेळी अनुभव येतो, प्रत्यक्ष एखादा ग्लिम्स मिळतो, आपल्याला ज्ञान दृढ व्हायच्या आधी असे ग्लिम्सेस मिळत राहतात. आणखी त्याच्यामुळे आपली खात्री होते की नाही, हे असंच आहे. आपल्या अभ्यासाला जोर येतो. अनुभव आनंदाचा आला की आपल्या अभ्यासाला अधिक जोर येतो. परस्पराच्या वरती अवलंबून आहेत ते. अभ्यास चांगला केला, ग्लिम्सेस यायला लागतात. चित्तशुद्ध, शांत झालं, संकल्प थांबायला लागले की ते व्हायला लागतं. आणखी ग्लिम्सेस यायला लागले की इकडचा जोर वाढतो आपला. म्हणून साधना जी सांगितलेली आहे तर ती 24 तासाची साधना सांगितलेली आहे. थोडा वेळ साधना केली, थांबलं, हे नाहीये. 24 तास साधना आहे. त्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय मन गुंतवायला ईश्वराच्या ह्याच्यात, ते नामाचं आहे. म्हणून नामाचं एवढं महत्व आहे. तत्वचिंतन काय सारखं करणार? म्हणजे हे इथे ब्रह्मच आहे, ह्याचं मूळ ब्रह्मातच आहे, म्हणजे हे ब्रह्म असलं पाहिजे. किती वेळा असा आपण तोच 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 विचार करणार आहोत. ज्या अर्थी मला दिसताय त्या अर्थी त्याच्या मागे अधिष्ठान असलं पाहिजे. ज्या अर्थी मला ज्ञान होत आहे त्या अर्थी ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे, सच्चिदानंद रूप ब्रह्म असलं पाहिजे, शास्त्राचा विश्वास वगैरे, या पद्धतीने आपण सतत विचार करत राहतो. पण हा कोरडा विचार आहे थोडासा. नामाचा विचार हा त्याच्यात भक्तीचा ओलावा असतो. सुरुवातीला नसेल, सुरुवातीला मेकॅनिकलीच होतं सगळ्यांचं, पण नंतर हळूहळू त्या दैवताच्या सहवासाने त्याच्यात भक्तीचा ओलावा निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची गोडी लागते. नामामृत गोडी वैष्णवाला लाधली, योगिया साधली जीवन कळा, म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे ह्याच्यात हरिपाठात. तर ते जे अज्ञान दूर होतं त्यावेळी सगळीकडे ज्ञानाचा प्रकाश पसरतो. म्हणून ह्या 321व्या श्लोकात म्हणतात की तमस तमः कार्यम अनर्थ जालम न दृश्यते
सत्युदिते दिनेशे तथा द्वयानंद रसानुभूतौ नैवास्ति बंधो न च दुःख गंधः. म्हणजे काय आहे की दिनेश म्हणजे दिनमणी, दिवसाचा स्वामी म्हणजे सूर्य, तो जेव्हा उगवतो तेव्हा तम म्हणजे अंधार, आणखीन अंधाराचं कार्य. अंधारात काय होतं? अंधारात जर का आपण परिचयाच्या घरात जरी चालायला लागलो तरी देखील एखादी खुर्ची म्हणा, स्टूल म्हणा, अनपेक्षित जागी हलवलेलं असतं आपणच किंवा कोणीतरी. आणखीन ते माहिती नसल्यामुळे जरी परिचयाचा आपला पॅसेज असला तरी आपण अडखळू शकतो, ठेच लागू शकते, धडपडणं होतं, अनवधानाने एखादी वस्तू पडते, अनेक तऱ्हेचे अनर्थ होतात. दिवा आपल्याला सापडत नाही. अंधार जेव्हा असा गडद अंधार होतो तर त्यावेळेस आपल्याला जे कळतं म्हणजे दिसतं त्याला दिसणं म्हणतात, कळणं म्हणतात, ज्ञान म्हणूया. कुठचाही प्रकाश नाहीये तरी पण मला ते ज्ञान होतं की नाही, की ह्या रस्त्याने जायचंय, असं जायचंय. ती स्मृती, आणखीन ते सगळी जाणीव आहे ती आत्मप्रकाशामुळे होत असते. कारण बाकी लौकिक प्रकाश तिथे काहीही नाहीये. ते जे माझं स्वरूप आहे त्या ज्ञानप्रकाशाच्या मुळे मला हे कळत असतं. पण ह्या अंधारातनी निर्माण केलेल्या ह्या अडथळे म्हणूया, धडपडणं म्हणूया, हे जे अनर्थांचा गोंधळ आहे, जाळ आहे, तर ते जाळ ज्या वेळी हा सूर्य उगवतो, प्रकाश ज्या वेळेस पडतो त्यावेळेस ते नाहीसं होतं. त्याप्रमाणे नेहमी दृष्टांत आणि दार्ष्टांत. दार्ष्टांत काय आहे की त्याप्रमाणे अद्वयानंद रस अनुभूत. अद्वय आनंद, अद्वयाचा आनंद म्हणजे एकरूपतेचा म्हणजे सच्चिद आनंद रूप होणं, मी आनंद रूप आहे, हा जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो त्यावेळी काय होतं? नैव अस्ति बंधो न च दुःख गंधः. त्यावेळी मी देह आहे, जग सत्य आहे, कर्तृत्व भोक्तृत्व वगैरे हा जो बंधन आहे, अहंकाराचा बंधन आपण बघतोय, हे सगळे बंध गळून पडतात. कारण मी खरं कोण आहे हे मला कळतं आणि हे बंध गळून पडतात. त्याच्याच बरोबर त्याचं कार्य जे आहे, जग सत्यत्व, अहंकार, ह्या सगळ्यामुळे जे आपल्याला सुख दुःखाचे तडाखे बसत असतात. मृगजळातनं आपल्याला कुठल्याही पद्धतीचं दुःख वगैरे होत नाही, त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही. उन्हाचा त्रास वेगळा आणि मृगजळाचा वेगळा. मृगजळ काहीही करायला जात नाही. तसं जगाच्या बद्दलची आपली दृष्टीच बदलून जाते. जे आहे ते काय येऊन दे, आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, या पद्धतीने त्या दुःखाचा गंध सुद्धा नाहीसा होतो. तुकाराम महाराज जे म्हणतात की दुःख ओखदासी न भेटे, औषधापुरतं सुद्धा दुःख शिल्लक नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग असं होतं. मग संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, असं समर्थ का म्हणतात हेही आपल्याला मग कळतं. कारण दुःखाचा गंधच उरत नाही, वास सुद्धा एवढासा सुद्धा गंध उरत नाही. संपूर्ण सगळं आनंदमय होऊन जातं. सच्चित आनंद रूप जग आहे, मी आहे, ही अनुभूती येऊन जाते ज्या वेळे अद्वय आनंदाचा रसाची अनुभूती प्रत्यक्ष येते त्यावेळेला. तोपर्यंत नाही येणार. असा जो आनंद आहे, असं जे अखंड संतोष, समाधान, प्रसन्नता ही जी आहे, ही केवळ अशा अद्वयानंदानेच येणार आहे, अद्वैत अनुभूतीनेच येणार आहे, तोपर्यंत येणार नाही. आपल्याला कधी कधी छान प्रसन्न वाटतं, कारण नसतं त्याच्यामध्ये. तो सत्वगुण आपला जागा झालेला असतो. त्या सत्वगुणाच्या आनंदाची स्मृती असते. गाढ झोपेतनं उठल्यावर तसं कधी कधी वाटतं, कधी कधी शांत चित्त झाल्यानंतर वाटतं. ह्याला कारण आतमध्ये ते ती शांती रूप जे ब्रह्म आहे त्याची जाणीव झालेली असते आपल्याला. ते फक्त माहीत नसतं हे कुठून आलं.
आज छान वाटतंय, शांत वाटतंय. का वाटतंय? कारण त्याच्याशी भेट झाली होती. हे कळत नाही आपल्याला, ती नकळत झालेली असते. जशी झोपेत होते पण आपल्याला कळत नाही. तसं ज्या वेळेला चित्त पूर्ण शांत होऊन जातं, कसलाही संकल्प नसतो, काहीही असं फार अर्धा पाव क्षण सुद्धा तशी अवस्था आपली नसते. पण त्या ह्याच्यात आपल्याला जो अनुभव असतो शांतीचा, तो नंतर प्रसन्नता आपल्याला जाणवते. सगळ्यांना हा अनुभव आहे की कधीतरी असं छान वाटत असतं आपल्याला, कारण माहित नसतं पण आज छान वाटतंय एवढंच असतं. त्याला कारण हा अनुभव घेतलेला असतो, नकळत घेतलेला असतो, पण त्याचा परिणाम दिसतो. तो जेव्हा असा जाणीवपूर्वक घेतला जातो, जेव्हा अज्ञान जातं, तर त्यावेळी त्याचं कार्यरूपी जे दुःख आहे, जो त्रास आहे, वैताग आहे, काय सारखं मीच काम करायचं, कोणी मदतीला येत नाही, वगैरे वगैरे चिक्कार तऱ्हेने आपण हे बोलत असतो स्वतःशी, ते सगळं निघून जातं आणि चित्त परमेश्वराच्या ठिकाणी राहतं. जो परमेश्वर सच्चिदानंद रूप आहे त्याच्या ठिकाणी चित्त राहिलं की चित्त पण तसंच होतं आपोआपच. म्हणून स्वामी स्वरूपानंद पावस्य म्हणतात की सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, मित मधुभाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, हे 6 लक्षणं साधूची आहेत. आणि हे खोटं नाहीये, मी जगदंबेची आण घेऊन सांगतो असं पुढे ते म्हणतात. इथपर्यंत जेव्हा बोलतात तर तेव्हा ही लक्षणं साधूमध्ये दिसायलाच पाहिजेत ना. साधू म्हणजे ज्यांनी साधलेला आहे असा, जीव ब्रह्मैक्य ज्यांनी साधलाय तो, वेशधारी साधू नाही. प्रसन्नता हा स्थायी भाव होतो कारण आतमध्ये त्याच्याशी कनेक्शन असतं. कनेक्शन असतं ते कसं? हे अज्ञानाचा अंधकार गेलेला असतो आणि त्याच्यामुळे डोळे आपले उघडलेले असतात. ज्ञानाच्या शलाकेच्यामुळे डोळे आपले उघडलेले असतात आणि म्हणून हे अज्ञान, त्याचं कार्य, जे दृश्य आहे ज्याच्यामुळे सगळा अनर्थ होतो, सगळं त्याच्या सत्यत्वामुळे आपला गोंधळ होत असतो, ते सगळं जातं. म्हणून दुःखाचा गंधही उरत नाही, अजिबात दुःख उरत नाही आणि बंध जातो. बंध गेल्यामुळे दुःख उरत नाही. अहंकाराचा बंध जो आहे सगळा, आपण विचार जर का केला ना, तर सगळं दुःख आपल्याला अहंकारामुळे येत असतं. आपण विचार करत नाही, हे माझं आहे, मी का म्हणून द्यायचं वगैरे असतं ना. लहान मुलं बघा, माझं ते माझं, तुझं पण माझं, कुठे गेले खेळायला लागले, एखाद्या गोष्ट आवडली तर त्यांना ते सोडवत नाही, दुःख होतं त्यांना. स्वतःच म्हणून जे, माझं म्हणून जे बसलेले आहेत घेऊन, ते पण त्यांना देवत नाही. त्यांच्या अहंकाराला जरा धक्का लागला की रडायला लागतात, अगदी लहान मुलं सुद्धा. इतका अहंकार मोठा आहे. आणि त्याला जर का अहंकार शत्रूला आपण घालवला, हंतामनी पापिणी ते नसो दे, किती पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे संतांनी. तो अहंकार ज्यावेळी जातो त्यावेळे मग लोकांच्याकडनं पण रिॲक्शन येत नाही. अहंकाराच्यामुळे आपण लोकांना लागेल असं बोलू शकतो, ऍक्शन करू शकतो, पण ज्यावेळी अहंकार जातो त्यावेळी आपोआप शांती येते. दुःखाची काही कारणं त्या पद्धतीने जातात, काही कारणं जातात आपली दृष्टी बदलण्यामुळे, पण एकूण दुःखाचा गंधही उरत नाही. अहंकाराचं जे अज्ञानाचं, अज्ञानाच्यामुळे अहंकार आहे आणि त्या अहंकाराचं हे कार्य आहे, ते सगळं जातं. म्हणजे पर्यायाने अज्ञानाचंच कार्य आहे ना. अज्ञान आलं म्हणून मोह आला, मोह आला म्हणून अहंकार आला, जगत सत्यत्व आलं, ते सगळं निघून जातं. पुढे सांगतात की दृश्यम पतितम प्रविलापयन सन सन्मात्र मान मानंद घनम विभावयन समाहित सन बहिरंतर वा
कालम नयेथा सती कर्मबंधे. हे म्हणजे दृश्य कसं आहे तर बहीही आहे, आणखीन अंतर आहे. दृश्य दोन प्रकारचं आहे. बही म्हणजे बाहेरचं, आणखीन दुसरं आतलं. आता बाहेरचं दृश्य आणि आतलं दृश्य म्हणजे काय प्रकार आहे? हे दृश्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रात, ज्याला ईश्वरकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत अशी शास्त्रीय नाव आहे. त्याच दृश्याला, त्याच द्वैताला, दृश्य म्हणजे द्वैत, हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, हे खरं आहे, ते खरं आहे, या पद्धतीने आपण सगळ्या दृश्याकडे बघत असतो. मग ईश्वरकृत द्वैत म्हणजे काय आहे? हे जे सृष्टी सगळी निर्माण केलेली आहे, ती कोणी निर्माण केलेली आहे? पंचमहाभूत कोणी निर्माण केली आहेत? ती ईश्वरांनी निर्माण केली आहेत. पण त्याला वेगवेगळे आकार कोण देतं? जीवाची कल्पना देते. माझं वगैरे त्याच्यावरती मालकी हक्क कोण सांगतं? जीवाची कल्पना सांगते. कोणाकडेही बघण्याचा आपला दृष्टिकोन तो कसा बदलतो? तो कोणामुळे बदलतो? जीवाच्या कल्पनेमुळे बदलतो. मला सिनेमाचं उदाहरण आठवलं इथे. जो एक प्लॉट असतो सिनेमाचा, तर त्याच्यात वडील मुलाची ताटातूट झालेली असते लहानपणी, आणखीन वडिलांना मुलगा आणि मुलाला वडील आहेत माहित नसतं हे. मग ते म्हणतात की अगर तू मेरा बेटा होता वगैरे वगैरे डायलॉग असतात मोठे मोठे. आणखीन त्यावेळी शत्रुत्वाची भावना असते. ज्यावेळी हाच मुलगा कळतं त्यावेळी मेरा बेटा म्हणून जवळ घेतलं जातं. म्हणजे काय आहे, कशी बदलली दृष्टी आपली बघण्याची? का बदलली? ते माझं वाटायला लागलं म्हणून. म्हणजे ह्या ज्या रिॲक्शन आहेत, आपण कोणाकडे कशा दृष्टीने बघतोय, ह्या रिॲक्शन कशा आपल्या बदलतात, आपली दृष्टी कशी बदलते. मी माझ्या ह्याच्यात बदलते, खरेपणा वाटतो म्हणून बदलते, त्याच्याबद्दलच्या आपल्या कल्पना असतात म्हणून बदलते. एखादं माणूस खूप चांगलं वाटतं आणि एखाद वेळ काहीतरी वेगळा अनुभव येऊन जातो, मग आपल्याला वाटतं की नाही हा वाईटच आहे, आपलं मत बदलतं. वास्तविक जर का विचार केला तर त्यावेळी त्याचा तमोगुण वर आला असेल, शक्य आहे. म्हणून माणूस ताबडतोब वाईट नाही होत, तो ब्रह्मरूपच आहे. त्रिगुणांच्या ह्याच्यामुळे कधी कधी वागण्यात बदल पडतो, पण हा विचार आपण करत नाही. आपली दृष्टी बदलते, आणखीन आपला दृष्टी बदलते ह्याचा अर्थ आपलं त्या जीवाकडे बघण्याची आतमधली जी दृष्टी आहे, आतमधला जो विचार आहे तो बदलतो. आणि ह्याला जीवकृत द्वैत म्हणतात. आपण प्रत्येक गोष्टीकडे काय पद्धतीने बघतोय, आपल्या कल्पना काय आहेत, त्याला जीवकृत द्वैत म्हणतात. मी माझ्या मुलीकडे मुलगी म्हणून बघते. ती कोणाची तरी मैत्रीण आहे की नाही, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी भाची आहे, प्रत्येक जण वेगळ्या दृष्टीने बघतो की नाही. व्यक्ती एकच आहे, पण तिच्याबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्येकाच्या आपापल्या दृष्टीनुसार असतात. आपल्याकडे स्वतःकडे देखील आपण वेगळ्या दृष्टीने बघू शकतो. हे मी असं कसं केलं, मी मूर्ख आहे असंही होतं, आणि मी काय ग्रेट आहे असं पण होतं. वास्तविक मी मीच असते. पण ह्या सगळ्या ज्या दृष्टी आहेत, हे सगळं जे आहे आपल्या कल्पनेचं फळ आहे. आणि हे बाहेरचं म्हणजे पंचमहाभूतात्मक जे जग आहे त्याच्याबद्दल माझं माझं किंवा परक्याचं किंवा हे चांगलं हे वाईट जे सारखं बदलतं, त्या देखील दृष्टी आपल्या बदलत असतात. काय चांगलं जे असतं ते नंतर वाईट ठरू शकतं, जे वाईट असतं ते चांगलं होऊ शकतं. या सगळ्या आपल्या दृष्टी बदलत असतात. बाहेरचं आणखीन आतमधलं हे जे दृश्य आहे तर ते खरं आहे का, हा प्रश्न असतो. बाहेरचं जे आहे ते ईश्वराने कल्पना केलेलं, की असं असं जग व्हावं म्हणून ईश्वराने कल्पना केली, तसं जग निर्माण झालं. संकल्प केला म्हणून सांगते ना श्रुती, की ईश्वर निर्माण झालाय, कोहम बहुश्याम प्रजा येयो.
एकाकी न रमते बिभेती. अशा पद्धतीने सगळे श्रुतीत आपले सगळे विचार मांडलेले आहेत. आपल्याला जो अनुभव आहे तो, की मला एकटीला चैन नाही पडत, भीती पण वाटते. वास्तविक म्हटलं तर एकट्याला भीती वाटायचंच कारण नाहीये. द्वितीयात वै भयं भवति. जी काय भीती असते ती दुसऱ्यापासून असते. मी एकटी असताना भीती कसली आहे, पण दुसरं कोणी येईल का, काही होईल का, मी मेले तर मग काय होईल, मग मी घरात पडून राहील. अरे आपण मेलं जग बुडायला आहे काय प्रश्न, माझा काय संबंध आहे, मी मेल्यानंतर करतील काय कोणाला करायचं ते, हा विचार नसतो. हा विचार का नसतो? सत्यत्व असतं म्हणून, मी माझेपणा असतो म्हणून. तिथे दुःख सगळं जे येतं ते ह्या पद्धतीने येतं. हे ईश्वरकृत द्वैत आहे. देह पंचभूत मेळावा शेती जाईल पंचत्वा जे म्हटलेलं आहे, ते ही देह बनवणं हे ईश्वरकृत आहे. आणखीन त्याच्याकडे चांगला वाईट बघणं हे जीवकृत द्वैत आहे. जे बनवलेलं आहे ते ईश्वराने तसं बनवलं आहे. त्याला सगळ्या अनुकूल प्रतिकूल हे ते माझं दुसऱ्याचं हे सगळे जे द्वैताचे भाग आहेत ते मी आतमध्ये देत असते माझ्या. हे जर का आपल्या लक्षात आलं तर आपले रिॲक्शन्स कमी होतील. आणि रिॲक्शन जेव्हा कमी होतात तर त्यावेळी हे जीवकृत द्वैत जे आहे ते कमी व्हायला लागतं. सगळीकडे जेव्हा ब्रह्मदृष्टी यायला लागते तेव्हा जीवकृत द्वैत कमी व्हायला लागतं. आपली लेबलिंग थांबून जातं. स्वतःचे मुखवटे कमी व्हायला लागतात. मी अशी आहे असं आपण ठरवतो आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. मुखवटेच घालत असतो आपण, कायम नाटक करत असतो जगाच्या समोर. त्याला आपण नाटक नाही म्हणत, मी अशीच आहे असंच आपण म्हणतो. पण वास्तविक आपण काहीतरी स्वतःची प्रतिमा बनवून घेतलेली असते आणि त्याच्याप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न करतो. ते जगाला तशी प्रेझेंट करायचा प्रयत्न करत असतो. हे सगळं जीवकृत द्वैत आहे आणि ह्या दोन्ही द्वैतातनं बाहेर पडायचं आहे. ह्याला कारण कसं आहे, आपण इतका काळ बघतोय की जे दृश्य आहे तो भासमान आहे, ते खरं नाहीये, ते अखंड बदलताय. जे बदलताय ते सत्य कसं असेल? देह बदलतोय की नाही? बदलतोय. प्रतिवर्षी ताकद कमी होतीये कारण अपक्षीयते चाललेलं आहे. शेवटचा म्रियते आहे, तोपर्यंत अपक्षीयते चालू राहणार आहे. हळूहळू ताकद कमी होणारच आहे. हे जर का आपण स्वीकारलं नाही, त्याच्याकडे त्या देहाकडे अलिप्तपणे आपल्याला बघता आलं नाही, तर काय करणार बाई, हल्ली मला जमतच नाही, आता काय करू वगैरे वगैरे रडगाणी सुरू होतात. काहीच कारण नाहीये. स्वीकार जर का केला तर हे असंच आहे, ही रीतच आहे. असं होता होताच कधीतरी सगळं गाडं थांबणार आहे. घर आहे, त्याच्या रिपेअर केले नुकतीच, परत रिपेअरची वेळ येणारच आहे कारण ते बदलत आहे. तिथे दुःख मानायचं काय करायचं? अशा यांनी आपण जेव्हा आतलं आणि बाहेरचं हे दोन्ही प्रकारची दृश्य जेव्हा त्यांच्या खऱ्या व्हॅल्यूला स्वीकारतो, आपल्याला वाटतं त्या व्हॅल्यूला खरंच आहे त्यांचं स्वरूप आहे, ते खरं स्वरूप ती खरी नाहीयेत हेच आहे. मृगजळासारखी आहे, स्वप्नासारखी आहेत. जोपर्यंत ते स्वप्न असतं, स्वप्नात असतो आपण, तोपर्यंत आपल्याला ते खरं वाटत असतं. आणखीन स्वप्न संपल्यानंतर काय आहे, ते खोटं होऊन जातं की नाही. तशी आपली दृष्टी ज्या वेळे बदलते त्यावेळे जग जे आहे ते जे खरं वाटत होतं मला, त्याचं खरं स्वरूप मला कळून जातं. हे कायम सुख देणारं नाहीये. याचं स्वरूप पंचमहाभूतात्मक आहे. ह्याला नावं मी दिली. त्याला मी खुर्ची म्हणते, त्याला झोपाळा म्हणते, त्याला पलंग म्हणते, त्याला टेबल म्हणते. आहे वास्तविक लाकूडच, पण तरी नावं मी दिलेली आहेत. आणि नावं मी दिल्यामुळे त्याचे उपयोग बदलतात. त्यांच्याबद्दलचा प्रेमाचा भाग असतो. हे माझं आहे, हे अँटिक आहे बरं का, हे इतकं जुनं आहे बरं का, हे मी आत्ताच नवीन करून घेतलंय.
त्याच्याबद्दलच्या आपल्या रिॲक्शन्स बदलतात, आपली आवड निवड सगळं बदलत जातं. आणखीन हा जो बदल आहे ना, तर हा माझेपणा आणखी मीपणा ह्याच्यात असतो, त्याला सत्यत्व दिल्यामुळे असतो. हा नेहमी कुठचंही हरिदासाची कथा मूळ पदावरती येणारच आहे. कारण सगळ्याचं कारण अज्ञान आहे, स्वरूपाचं अज्ञान आहे, जगाचं अज्ञान आहे. ते इथे आचार्य पुन्हा पुन्हा आपल्याला सांगून ते अज्ञान घालवायचा प्रयत्न करतात. की हे जे प्रतीत होणारं दृश्य, आपल्याला जे जाणवणारं दृश्य सगळं ते ईश्वरकृत आहे. त्या ईश्वरकृत द्वैताकडनं आपल्याला काहीही त्रास होत नाही. सगळा जो त्रास आहे तो जीवकृत द्वैतात नाही. ईश्वरकृत द्वैतातनं त्रास म्हटलं तर भूकंप म्हणा, अतिवृष्टी म्हणा, अनावृष्टी म्हणा, अशा पद्धतीचा जो आहे तो आपण त्याला काय प्रतिकूल मानतो. मी जाईन मला भीती असते, माझा जो सगळं उभारलेलं आहे ते जाईल ह्याची भीती असते, मला त्रास होईल असं मला वाटत असतं. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींकडे दुःखदायक म्हणून बघायला लागतो. पण ती घटना आहे ती ईश्वराच्या सृष्टीच्या मेंटेनन्ससाठी जे व्हायला हवं त्या पद्धतीने ती चाललेली आहे. ठीक आहे, ह्याने जर का आपण स्वीकारलं त्याच्याकडनं काही नाही रिॲक्शन येत, सगळ्या रिॲक्शन्स आपल्याकडनं असतात. सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण देत असतो. आपण काहीही केलं तरी ईश्वरकृत सृष्टी प्रतिक्रिया देत नाही. हा, आता डोंगराच्या ह्याच्यात सुरुंग लागला तर नॅचरली दगड उडणार आहेत, काही भाग कोसळणार आहे. पण ही आपल्या ऍक्शनने झालेली गोष्ट आहे, ते मीच केलेलं आहे, ती प्रतिक्रिया नाहीये. तो आपोआप त्या ऍक्शनचा होणारा परिणाम म्हणजे प्रतिक्रिया नाही. प्रतिक्रिया जाणीवपूर्वक केली जाते आणि हा सहज होणारा परिणाम आहे. अग्नीला हात जर का लावला तर भाजणारच आहे, कारण तो त्याचा स्वभाव आहे, ती त्याची प्रतिक्रिया नाहीये, तो स्वभाव आहे. तो स्वभाव आपण जाणत असतो, पण तरी पण जर का हात लावला तर तो भाजणारच आहे. तसं सृष्टीच्या बद्दल आहे ते. आपण होऊन तू हा दगड झाडाला मारला, झाड एक फांदी येऊन आपल्याला थप्पड कधी देत नाही. त्या पद्धतीने आपलं वागणं थोडंसं बदलायला लागतं. जगाकडनं ऍक्शन आल्यानंतर आपल्याकडनं रिॲक्शन जायची गरज नाही. दत्तात्रयांनी 24 गुरु जे केले होते ते अशा पद्धतीने केले होते. याच्यातनं हे घ्यायचं, मग सृष्टीकडनं काय घ्यायचं, तर सृष्टीकडनं हे घ्यायचं. आपल्याला रिॲक्शन्स नसतात सृष्टीच्या, ती आनंददायकच आहे. काय आपण पण रिॲक्शन घ्यायच्या नाही, आपलं चित्त शांत ठेवायचं, हे आपण घ्यायचं. हे दृश्य जे आहे हे खरं नाही, बात करायचा दृश्याचा. बदलता येते, जे इतकं बदलताय तर ते अविनाशी असं कसं असेल ब्रह्म, हा सगळा विचार ह्याच्यातनं करायचा. आणखीन माझ्यामध्ये ज्या रिॲक्शन येत आहेत त्या देखील मग कमी कमी करायला लागतात. त्या जेव्हा खऱ्या कमी होतात, खरं जेव्हा शांती येते, त्यावेळी आपण ब्रह्मज्ञानापासून लांब नसतो. जेव्हा संकल्प थांबतात त्यावेळी ती ब्रह्मरूपताच आहे. हे हवं ते नको, हे आपले जे सारखं चाललेलं असतं, मला अमुक केलं पाहिजे, संकल्प येतो. ज्यावेळी आपण ईश्वराबद्दलचे संकल्प करतो तर ते आपल्याला तिकडे घेऊन जातात. पण अशा सृष्टीबद्दल, स्वतःबद्दल असे जे संकल्प करतो तर ते आपल्याला अडकवतात. आपण पाहिलेलं आहे संकल्पाने काय होतं ते. जीवा ब्रह्मत्वय संकल्पलोपी हेही सांगून झालेलं आहे अनेक वेळा. पण तरी देखील ह्या आतलं जे आपल्या दृश्य आहे त्याच्यामुळे आपले संकल्प येत जातात. म्हणून आतलं दृश्य पण खरं नाहीये, बाहेरचं दृश्य पण खरं नाहीये. आधी बाहेरच्या दृश्याचा बात करावा, मग आतलं दृश्य बात करायला सोपं जातं. आतलं दृश्य बाधित झालं की बाहेरचं दृश्य बाधित व्हायला वेळ लागत नाही. परस्परावलंबी आहेत परत. सगळं तसंच असतं बरंचसं. पण
विचारांनी केवळ हे बाधित होऊ शकतो, बाकी कशानेही नाही. म्हणून हे सगळं बाधित करून हे खरं नाहीये, वास्तविक झालेलं नाहीये, इथपर्यंत आपल्याला जायचंय. वास्तविक ते नाहीच आहे हा विचार करायचा, समाहित मन करायचं, म्हणजे एकत्रित करायचं. ते एकत्रित कुठे करायचं? तर मी ब्रह्म आहे किंवा ईश्वर तत्वावरती किंवा अशा एखाद्या संवादी गोष्टीवरती मन जर का आपण समाहित करू शकलो, एकत्रित करू शकलो, तर आपण सावध राहू. आणि असं अखंड सावधानता लागते, अखंड लागते. सावध साक्षेपी आणि दक्षतया तत्काळाची मोक्ष हे का म्हटलंय? आपण घसरत नाही येऊ ना, जगाला कुठे सत्य मानत नाही येऊ ना, माझ्या मनात काय काय कल्पना मी करते, हे आपल्याला भान ठेवायला लागतं. आणि हे भान जर का आपण सारखं ठेवलं, एखादं प्रतिकूल हे आलं, कुसंगती वगैरे येतच असतात या ना त्या प्रकाराने, कुठे ना कुठेतरी विसंगती असतात. घरातच असलं तर जे जगात रमलेले आहेत अशांची संगती कुसंगतीच आहे साधकाच्यासाठी. हा, एरवी तो वाईट नसतो माणूस, पण जगातच एवढा रमलेला असतो की त्याचा परिणाम आपल्यावरती होण्याचा संभव असतो. जगातनं आपण बाहेर पडायचा प्रयत्न करतो आणि अशा वेळी जगात रमलेल्याची संगती ही कुसंगती असते आपल्याला. पण ती कुसंगती आपण अलिप्तपणे जर का पाहायला लागलो, सावध राहिलो त्याच्याबद्दल, की आपण वाहत नाही ना, ती व्यक्ती काहीतरी गप्पा मारते खूप अगदी ना, आपण त्या प्रवाहात सत्यत्वाने जर का व्हायला लागलो, जगात थोड्याफार गप्पा मारायला लागतात. माणूस एकटा राहू शकत नाही. आपण काही हिमालयात जाऊन राहिलेले नाही आहोत, आपण संसारात राहिलेले आहोत. त्यामुळे बोलण्याचे वगैरे प्रसंग येतातच. पण त्याला जेव्हा आपण सत्यत्व देतो, त्या प्रवाहात वाहतो, तिथे सगळा गोंधळ होतो. प्रवाहात न वाहण्याचा सावधपणा आपल्या ठिकाणी ठेवायला लागतो. म्हणून अशा प्रसंगात आपण स्वतःवरती लक्ष ठेवावं, सावध राहावं, तत्वज्ञान मनात ठेवावं. जे चाललंय ते तेवढ्या पुरतं आहे, बोलतोय ते तेवढ्या पुरतं आहे, हे सगळं भान ठेवावं. आणि मग असा जो माणूस असतो तो प्रारब्ध म्हणजे ज्ञानी होतो तो. आणि ज्ञानी झाल्यानंतर प्रारब्धाच्या बळावरती सगळे व्यवहार व्यवस्थित चालतात त्याचे, आणि जीवनमुक्त स्थितीत अत्यंत आनंदात त्याचा सगळा पुढचं आयुष्य जातं. जेव्हा हे दृढ होतं, काय दृढ होतं? अज्ञान जातं आणि ज्ञान जेव्हा दृढ होतं, जेव्हा जगाकडे बघण्याची आपली दृष्टी पूर्ण पालटते, स्वतःकडे बघण्याची दृष्टी पालटते, तर त्यावेळे हे अशा पद्धतीने शांतपणे आता होणार ते होईना का, अशा ह्याने आयुष्य जातं. येणार ते येईना का, जाणार ते जाईना का. म्हणजे एक प्रकारची अनास्था असते. याचा अर्थ असा नाही की चांगल्या गोष्टी मिळवणारच नाहीये किंवा पैसे कमावणारच नाही, असं अजिबात नाही. प्रारब्धाने जे चालायचं तो सगळा संसार व्यवस्थित चालतो, लौकिकाप्रमाणे चालतो, लोकांना कळणार सुद्धा नाही याची अशी स्थिती आहे, इतका व्यवस्थित चालतो तो. पण आतली जी स्थिती आहे ती शांत आनंदाची, समाहित चित्त झालेली, म्हणजे चित्त एकत्रित त्या ब्रह्मस्वरूपाशी असलेली, त्याला समाधानाची अवस्था म्हणतात. सम्यक आधान, चित्त तिथे पूर्णपणे स्थिर झालेलं आहे, अशी ती अवस्था असते. चित्त स्थिर झालाय म्हणजे मला असं नाही म्हणायला लागणार की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अजिबात म्हणायची गरज नाहीये. ते सहज झालेलं असतं. जितकं मला मी स्त्री आहे हे सहज आहे, मला विचार करायला लागत नाही मी स्त्री आहे का पुरुष आहे का काय आहे, ते सहज आहे माझ्यात ज्ञान. तसं हे सहज झालेलं असतं, मी ब्रह्म आहे, त्याच्यात काय विचार करायचा आहे, तो पक्का झालेला आहे, तो सहज झालेला आहे, असा होऊन जातो. आणि तिथे कर्मबंधाचा काहीही शिल्लक उरत नाही.
प्रारब्ध कर्म आपलं आपण चाललाय, माझा संबंध नाहीये. देह प्रारब्धावरी टाकेला, असं समर्थ म्हणतात. म्हणजे समर्थ सगळं कार्य करत नव्हते का? प्रारब्धावरती देह टाकून करत होते. ते त्यांचं प्रारब्ध होतं. कार्य चाललेलं होतं, व्यवस्थित चाललेलं होतं, विचारपूर्वक चाललेलं होतं. पण हे सगळे विचार देखील बाधित होतात. जे म्हणतात ना की इंद्रिये वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. इंद्रिय काम करायचं ते आपापल्या पद्धतीने करत राहतात, पण आतमधलं जे अधिष्ठान आहे, मी ब्रह्म आहे, हे जे ज्ञान आहे, त्याला धक्का लागत नाही. असं होऊ शकतं का? होऊ शकतं की. कितीतरी कामं आपण मेकॅनिकली करत असतो, आतमध्ये विचार दुसरे चाललेले असतात. कितीतरी कामं आहेत अशी. गिअर बदलणं सहज होऊन जातं की नाही कालांतराने. विचार सुद्धा करायला लागत नाही की आता हा चढ इथे टॉपला चढणार नाहीये गाडी. अचूक वेळी आपोआप तो बदलला जातो, विचार न करता. का? ट्रेनिंग तसं दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जगाच्या बद्दलचं, स्वतःच्या बद्दलचं हे ट्रेनिंग देता येतं आपल्याला आपलं. आणि त्या ट्रेनिंग प्रमाणे मग देह सहजपणे काम करत राहतो, परी बैसका न मोडे मानसेची. पण मी ब्रह्म आहे ही इतकं पक्क झालेलं असतं की त्याबद्दल विचारच नाही करायला लागत. जगाचा विचार करता येतो, पण तो बाधित असतो. बाधित असतो म्हणजे हे सत्य नाहीये. हे ईश्वराने दिलेलं काम आहे. काहीही पद्धतीने हे आत्ता करायचं आहे. हे जन्माला आलेली आहे, हा देहात राहतेय म्हणजे मग देहाचं एवढं सांभाळलं पाहिजे. या पद्धतीने सगळं जीवन जातं. मग अत्यंत आनंदात, समाधानात, शांतीत, प्रसन्नतेने असं पुढलं सगळं त्याचं आयुष्य जातं. असं ह्या 322व्या श्लोकात आपल्याला आचार्य सांगतायत की ज्या वेळे बाहेरचं म्हणजे ईशकल्पित द्वैत, ईशकल्पित दृश्य, आणखीन आतलं म्हणजे मनःकल्पित, हे दोन्ही जेव्हा बाधित होतात, खरी नाहीये ते पटतं, तर त्यावेळे त्या अविनाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त राहतं. कुसंग जरी असला तरी राहतं, सुसंगती असली तरी राहतं. आणि प्रारब्ध कर्माप्रमाणे त्याचा काळ जातो. एक संस्कृत श्लोक आठवला काळ जातो म्हटल्यानंतर, की काय तो, शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन तु मूर्खाणाम निद्रया कलहेन वा, म्हणून एक हे आहे की एक शब्द पहिला आठवत नाही मला, पण जे धैर्यवान, जे बुद्धिमान असतात, तर त्यांचा काळ कसा जातो आणि मूर्खांचा काळ कसा जातो याच्याबद्दलचा तो श्लोक आहे. पण इथे त्याला जीवनमुक्तीच्या बद्दल म्हटलेलं नाही, जे सज्जन आहेत तर त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. पण जे जीवनमुक्त असतात त्यांचा काळ जगाकडे गंमत, खेळ, लीला, काही शब्द द्या, पण त्याच्याकडे ते अलिप्तपणे बघतात, इन्क्लुडिंग देह. जगात देह जो आहे तो जगातच धरला जातो, कारण तो जगाचा भाग आहे. दुसऱ्यांचा देह जसा जगाचा भाग आहे, तसाच माझा देह पण जगाचा भाग आहे. मी विसरते हे, कारण मी स्वतःला वेगळं समजते. मी आहे हे मी समजते ना, मी सत्य आहे, बाकी असतील खोटी. हा आपला जो पक्का विचार असतो, कारण मी स्वतःला, स्वतःच्या देहाला अशा पद्धतीने मिथ्या समजायला, पंचमहाभूतिक समजायला तयार होत नाही, कारण प्रेम असतं, देहासक्ती असते. आणि हे विचारांनी, सतत विचारांनीच काढायला लागतं. विचार शास्त्राला धरून लागतो, श्री गुरूंनी केलेल्या उपदेशाला धरून लागतो. तशा पद्धतीने विचार केला तर तो हळूहळू दृढ होऊन आपल्याला ह्या बंधनातनं बाहेर पडता येतं. पुढे सांगतात की प्रमादो ब्रह्मनिष्ठायाम न कर्तव्य कदाचन, प्रमादो मृत्युरित्याह भगवान ब्रह्मणस सुता. म्हणजे ही आता हे सगळं ब्रह्मरूप आहे.
जग ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे पटलं, आतमध्ये रुजताय. अशा अवस्थेत जर का गाफील राहिलो आपण, गैरसवध राहिलो, आणखीन विषयात रमायला लागलो, मन जर का आपण दुसरीकडे ठेवायला लागलो, तर पुन्हा खाली घसरायला होईल असं भगवान ब्रह्मदेवाचे पुत्र आपल्याला सांगतायत. सनत कुमार वगैरे हे जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सांगितलेले आहेत, तर ते केवळ ज्ञानरूप आहेत, केवळ ज्ञानच आहे तिथे. तर ते सांगतायत की जरी ब्रह्मनिष्ठा निर्माण झाली तरी सावध राहा, घसरू शकतो. मला वाटतंय जडभरताची कथा मध्यंतरी सांगितली गेली होती की राजा भरत वानप्रस्थात राहत होता, ब्रह्मनिष्ठ जवळ झालेला होता, मुक्त नक्की झाला असता तो, पण हरणाच्या पिल्लामध्ये जीव अडकला त्याचा संग जडला मनाला, इतका संग जडला की त्याच्यामुळे कर्तृत्व आलं. मी नसलो तर ह्याचं कसं होईल, एकटं ते काय करेल, त्याच्याकडे कोण बघेल, अहंकाराला पाठोपाठ हे सगळं येत पुढला जन्म शेवटी हरणाचा त्याला मिळाला, जो मुक्त होणार होता. त्याच्याऐवजी तो हरणाच्या योनीत गेला. फक्त पूर्वकर्म फार मोठं असल्यामुळे त्याला स्मृती राहिली. एरवी आपल्याला आधीच्या जन्मांच्या स्मृती नसतात देवदयेने. तर स्मृती असती तर समोरची व्यक्ती गेल्या जन्मीचा माझा हा होता, कोण शत्रू होता म्हणूया, मित्र होता म्हणूया, मग त्याच्या रिॲक्शन आजच्या पद्धतीने येणार नाही, दुसऱ्या पद्धतीने जातील. गेल्या जन्मी त्यांनी मला असं केलं होतं, मग आता मी त्याला मित्र कसं काय म्हणू, अशा पद्धतीने जात. मुलगा कसं म्हणू, सगळा गोंधळ होईल जर का आपण गेल्या जन्मीची आठवण राहिली तर. पण इथे त्याला गेल्या जन्मीची आठवण यासाठी राहिली होती की कसं आपलं पतन झालं, ईश्वराने ती देणगी दिली म्हणूया आपण. पण त्या हरणाच्या जन्मात देखील त्याला आठवण राहिली होती, आणि त्याच्यानंतरच्या जन्मात त्याचं नाव भरतच होतं, पण तो मग मूढासारखा राहायला लागला की मला परत गुंतायचं नाही, म्हणून त्याला जड भरत असं नाव पडलं. ही कथा काय सांगते आपल्याला, या कथा कशासाठी असतात? कथा आपल्याला करमणुकीला नसतात, चित्त गुंतवायला नसतात, तर त्याच्यातनं आपण आपल्यासाठी धडा घ्यायचा असतो. क्षुल्लक गोष्ट असली तरी त्याच्यात गुंतायचं नाही. ती दुसरी रैदासांची कथा सांगितली जाते ना त्यांच्या आधीच्या जन्मातली, की असेच ते साधू होते, शिष्य होते, त्यांचे ब्रह्मनिष्ठ झालेले होते, पण तरी देखील कोणीतरी त्यांना हे दिले होते, नव्या चपला दिल्या होत्या, आणि त्या कोणाड्यात ठेवल्या होत्या त्यांनी. आता कुठे मी जातोय, राहून देत तिथे म्हणून. कोऱ्याच्या कोऱ्या होत्या आणि आजारी पडले, ते मृत्यूशय्येवरती गेले. त्यांचं लक्ष गेलं ते त्या चपलेत गेलं मरताना. अरे चपला घालायच्याच राहिल्या, नवीन आहेत, चांगल्या आहेत, चपला घालायच्या राहिल्या. पुढला जन्म जो आला तो चांभाराच्या कुळात आला, रैदास. पण गेल्या जन्मीचा जो अभ्यास होता, जो ज्ञान होतं, ते बरोबर येतच नाही. कुठलंही कर्म फुकट जात नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति म्हणून सांगितलेलं आहे. आपण देवाच्या दिशेने उचललेलं कुठचंही पाऊल वाया जात नाही. आणखीन तो साधू तर मुक्तीच्या जवळ पोचलेला होता, विदेह मुक्ती त्याला निश्चित मिळाली असते, पण मिळाली नाही, कारण चित्त तिथे अडकलं. म्हणून सावध राहावं, हे प्रमाद आहे. प्रमाद म्हणजे बुद्धी पुरस्सर झालेली चूक. बुद्धी पुरस्सर म्हणजे मी चूक करणार आहे अशा ह्यानी नाही,
पण तरी हे चुकताय अशी सुद्धा जाणीव असू शकते, किंवा जाणीव नंतर होते की हे माझं चुकलं. हा जो सगळा प्रमाद आहे याला प्रमाद म्हणतात. ब्रह्मनिष्ठेबद्दल असं गाफील राहू नये की मी आता पोचलेलीच आहे, आता मी विषयात गेले तरी काय बिघडलं, विषयाचं चिंतन केलं तरी काय बिघडलं. हे बिघडतं, पुन्हा मागे पतन होऊ शकतं. म्हणून गैरसावध राहू नये. हा युद्धात जसा गाफीलपणा चालत नाही, गैरसावध राहून चालत नाही, कधी काय होईल सांगता येत नाही, तसं हे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग आहे हे लक्षात ठेवून ह्याबद्दल अजिबात गाफीलपणा चालत नाही. सावध साक्षेपी परत परत ती ओवी आठवते. सावधपणा साक्षेपानी लागतो, अभ्यास साक्षेपानी लागतो, विचार साक्षेपानी लागतो. साक्षेप म्हणजे सातत्य. ह्या गोष्टी सतत ठेवायला लागतात. आणि ह्या जर का आपण सतत ठेवू शकलो तर आपण तिथे स्थिर होऊ. स्थिर झाल्यानंतर आणखीन पक्क तिथे होण्यासाठी ते सातत्य, आणखीन तो अभ्यास, सावधपणा हे विसरून चालत नाही. हे स्थिरावले होते पण पक्क झालेलं नव्हतं. पुष्कळ वेळा बघा आपण स्थिरावतो पण तिथे रोवून बसलेले नसतो. जोपर्यंत झाड म्हणूया नवीन लावलाय, स्थिरावलेलं आहे, जगलेलं आहे, व्यवस्थित वाढताय, पण मुळं इतकी खोल गेलेली नाहीत त्याची की ते उपटता येणार नाही. अशी आपली मुळं खोल जायला लागतात, तेव्हा ते दृढ अपरिवर्तनीय होतं. तोपर्यंत परिवर्तनीय असतं. म्हणून जरी अगदी काय म्हणूया श्री गुरूंनी जरी सांगितलेलं असलं की तुझं काम झालेलं आहे, तरी सावध राहायलाच लागतं. याला काय कारण आहे की आपली मुळं तेवढी खोल गेली आहेत की नाही आपल्याला माहित नाही, उपटता न येण्यात की खोल गेली आहेत की नाही माहित नाही. म्हणून अखंड सावधानता ही ब्रह्मनिष्ठाला देखील लागते. अखंड सावध राहायला लागतं, अखंड जाग राहायला लागतं. गैरसावध चालत नाही, गाफीलपणा चालत नाही. आणि हे ब्रह्मदेवाच्या पुत्रांनी स्वतः सांगितलेलं आहे. न प्रमादादनर्थोन्यो ज्ञानिन स्वस्वरूपतः ततो मोहस्ततो हम धीस्ततो बंधस्ततो व्यथा. परत एक उतरंड सांगितलेली आहे. एक शिडी म्हणण्यापेक्षा खाली उतरायला जिना सांगितलेला आहे, घसरायला. जसं गीतेत सांगितलंय ना, ध्यायतो विषयान पुंसः, तसाच इथे सांगितलेला आहे की आत्मचिंतनाबद्दल आळस त्यांनी केला जर का, दुर्लक्ष केलं जर का, तर ती प्रमाद आहे, त्याच्यासारखा दुसरा अनर्थ नाही. कारण तेव्हा ते जेव्हा थांबतं, मी ब्रह्म आहे हा विचार जर का नाहीसा झाला, आणखी जगाला पुन्हा सत्यत्व आलं, तर अविवेक येणार आहे. अविवेक जागा झाला की ते सत्यत्वच दृढ होणार आहे. आणखीन त्याच्यामुळे सत्यत्व दृढ झालं की पुन्हा देह म्हणजे मी आलं, जग सत्य आलं, मग संसार खरा होतो, संसाराचा बंध निर्माण होतो, अहंकाराचा बंध निर्माण होतो. जग सगळं खरं आहे, मी देह आहे, बंध आला पुन्हा. म्हणजे हे ज्ञान जेव्हा कोवळं असा शब्द पंचदशीत वापरलेला आहे, असं जेव्हा असतं ज्ञान असतं, पण सावधपणा जर का गेला, ते पक्क झालेलं नाही अजून. आपल्याला वाटत जरी असलं पक्क झालंय, तरी ते तेवढं पक्क झालेलं नसतं. सावध असलेलं बरं कुठच्याही बाबतीत. गाफीलपणा आला तर संपतं सगळं. युद्धात गाफील राहून चालत नाही, कुठेही गाफीलपणा चालत नाही आपल्याला. दूध ठेवलं तापाला आणि मी गाफील राहिले, दुसऱ्या कशात तरी डोकं अडकलं, गेलो होतो, पातेलं जेव्हा जळायला लागलं तेव्हा मला वास आला,
तो कुठेतरी आतमध्ये रजिस्टर झाला आणि मी धावले. बघते तो काय पातेले काळं झालेलं. गाफीलपणा, विसराळूपणा, तमोगुणाचा परिणाम. हे उपयोग नाहीये. म्हणून सतत सावध राहून सतत आपलं चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी ठेवावं, आवडीने ठेवावं, प्रेमाने ठेवावं, पण त्याच्या ठिकाणीच ठेवावं. हे आपल्याला सांगतात पुन्हा पुन्हा की जरी ब्रह्मनिष्ठ झाला, जरी आपल्याला ज्ञान झालं, तरी देखील साधन कधीही सोडायचं नाही. श्री गुरूंनी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत देहात श्वास आहे तोपर्यंत नाम विसरायला परवानगी नाही. या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येतं की देहात जोपर्यंत श्वास आहे, जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत देवाला विसरायचं नाही, नाम विसरायचं नाही. तोपर्यंत ह्याचा नाम विसरायचं नाही, ह्याचा अर्थ अनुसंधान विसरायचं नाही. अनुसंधान म्हणजे त्या ब्रह्माचं अनुसंधान, त्या तत्वज्ञानाचं अनुसंधान, श्री गुरूंचं अनुसंधान म्हणजेच ब्रह्माचं अनुसंधान. हे अनुसंधान अजिबात सोडायचं नाहीये. अखंड अभ्यास करायलाच लागतो. पण तो अभ्यास म्हणून होत नाही, तो सहज स्वभाव होतो. पण लक्ष जर का तिथनं विचलित झालं, दुसऱ्या ठिकाणी आपण जास्त लक्ष द्यायला लागलो, तर हळूहळू त्याचा संग निर्माण होतो, आणखी तिथे अडकायला होतं. हे सगळं लक्षात ठेवून ती सावधानता आपल्याला बाळगायला लागते, जरी ब्रह्मनिष्ठता वाटली तरी. कारण अहंकारने हे कधी डोक्यावरती ते वेताळाची कथा आहे ना, विक्रम वेताळ, ताबडतोब डोक्यावरती पुन्हा बसणार येऊन, तसं होतं. पुन्हा हा अहंकाराचा, ह्या बंधाचा तो राक्षस आपल्या डोक्यावरती येऊन बसतो. म्हणून अखंड सावधान पाहिजे. उपासकाची सूचना उपासना उपासना हे का म्हटलंय तर यासाठी म्हटलेलं आहे. ती कधीही सोडायची नाहीये. हे आपल्याला आचार्यांनी पुन्हा 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 सांगितलेलं आहे. आपलं इथे 324 पर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन उदाहरणं वगैरे देत आहेत ते, हे पुढल्या वेळे बघू आपण. हरिओम तत्सत. इथे थांबूयाच. नमस्कार ज्योत्स्नाताई, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन करून, मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारावा. आज सावधानतेवर फार हे होतं, भर होता आचार्यांचा. आळस आणि सावधानता दोघांवर. समर्थांचा पण तसाच भर आहे ना कायमचा. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लोक विचारतात तोपर्यंत एक प्रश्न विचारतो की इथे जो 324 मध्ये आळस हा शब्द आलाय, तो वैचारिक आळस असा आलाय का? म्हणजे कशा अर्थाने आळस करू नये असं म्हणतायत ते? स्वात्मना चिंतनाविषयी आळस करणे याहून दुसरी दुर्दशा नाही असं म्हणलंय ना 24 मध्ये ना. हा आत्मन हा अनुसंधानाचं इंटरप्रिटेशन काय म्हण विवरण आहे हे. विवरण. श्लोकाचा अर्थ आत्मचिंतनाबद्दल आळस म्हणजेच दुश्चितपणा, म्हणजेच सावधान नसणं. आत्मचिंतनाबद्दल चित्त दुसरीकडे गुंतणं, हा त्याचा अर्थ आहे. दुसरीकडे जाणार आहेच, पण ते बाधित स्वरूपात जाऊ, ते सत्यत्वाने जाऊ नये, त्याच्यात रमू नये. मुख्य हे आहे की विषयात रमू नये. रमणं जे असेल तर ते आत्मचिंतनात, ब्रह्मचिंतनात, ईश्वर चिंतनात व्हावं. जेव्हा विषय चिंतनात रमतो तर त्यावेळी आत्मचिंतनाचा आळस असं त्याला म्हणता येतं. हे छान म्हणजे जुळून येतं, कारण की आधीचे जे श्लोक होते ते सकाम कर्म, विषय चिंतन आणि वासना अशी अगदी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या अर्थाने
आळस करू नये, यांच्याकडे लक्ष हो. जात आहे म्हणतं असं हवं. ते जुळून येतं म्हणजे कंटिन्युएशन मध्येच आहेत ना ते. कंटिन्युएशन, हो हो, म्हणजे लिंक लागली की बरं वाटतं. हो. मावशी तुम्ही नमस्कार करतो अगोदर. नमस्कार. तुम्ही ईशकृत आणि जीवकृत द्वैताविषयी होय. बोललात. तर मला मंदाताईंचं एक उदाहरण आठवलं की ईश्वरकृत द्वैत म्हणजे ईश्वरकृत द्वैत कसं आलं की एक ईश्वरानं स्त्री बनवली आणि तिची जीवकृतानं त्याची आई बनवली, मग त्याची बायको बनवली, त्याची मुलगी बनवली, मावशी बनवली, काकू बनवली. तर याच्यामध्ये मला हे विचारायचं होतं की ईशकृत द्वैत बाधत नाही, जीवकृत द्वैत बाधतं. पण तुम्ही म्हणालात की दोन्हीचाही लय करायचा. होय. हे कशा आठवत असतात तर पंचदशीत पण येऊन गेलाय विषय सेम. पण ईशकृत द्वैताचा बाध ते बाधत नसताना का करायचा असा प्रश्न आहे. जोपर्यंत आपण सत्यत्व देतो ना तोपर्यंत त्याच्यातनं आपली सुखाची दुःखाची वगैरे अपेक्षा असते. सत्यत्व जिथे जातं तिथे त्याच्यातनं काहीतरी त्याच्याकडनं होणाऱ्या म्हणूया किंवा ते मला हवाय अशा पद्धतीने इच्छा होणं, त्याच्यातनंच मला सुख मिळेल असं वाटणं, हे सगळं होत जातं जोपर्यंत सत्यत्व आहे तोपर्यंत. हे बघ, मृगजळ सत्य नाहीये माहिती असतं आपल्याला, पण जोपर्यंत ते पाणी खरंय वाटतं तोपर्यंत मला ते प्यायला तहान लागली, हवाय पाणी, मी जाते तिथे. आणि मग लक्षात येतं ते मृगजळ आहे. मग पण मृगजळ आहे म्हटल्यानंतर आपण काय करतो, त्याच्याकडे जाणं थांबवतो की नाही? पाण्यासाठी आपण जाणं थांबवतो त्याच्यात. तसं जगाच्या बद्दलच आहे की जोपर्यंत खरं वाटतंय ना तोपर्यंत त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळवावं असं वाटत राहतं. स्वभाव आहे अगदी. आणखीन ज्या वेळेस ते सत्य नाहीये हा त्याचा बाध होतो तेव्हा त्याच्याकडल्या सगळ्या अपेक्षा आपल्या थांबतात आणि अपेक्षा ह्या दुःखमूळ आहेत. तर ह्या दृष्टांतामध्ये हम्म. ईशकृत कोणतं आणि जीवकृत कोणतं? मला तर वाटलं की ते मृगजळ दिसणं हे हम्म. जीवकृत द्वैत आहे. तर त्याच्यामध्ये ईशकृत द्वैत कोणतं आहे? हे बघ, ईशकृत द्वैत मृगजळ दिसणं आहे आणि त्याला सत्य मानणं हे जीवकृत आहे. ओके. सत्य मानल्यामुळे दुःख आलं, ते मिथ्या आहे हे कळलं की आनंदच होतो. अरे रस्त्यावरती किती पाणी दिसतंय, काय गंमत आहे असं वाटतं की नाही? कारण त्याचा बात केलेला आहे आपण, त्याला मिथ्या समजतोय म्हणून त्याचा आपल्याला आनंद घेता येतो. आलं लक्षात. बरोबर, माऊलींनी जी व्याख्या केलेली आहे विज्ञानाची सांगितल्यानंतर ते सत्यत्व बुद्धी, ते अज्ञान, अज्ञान. ते जीवकृत बुद्धी. वा. आलं लक्षात. जग ईश्वराचं असायचं तसं असतं, त्याच्याबद्दलच्या रिॲक्शन्स ज्या आपल्या असतात त्यांना जीवकृत म्हणतात. ते जे स्त्रीचं उदाहरण आहे ते ईश्वरांनी निर्माण केलेलं ईश्वरकृत द्वैत आहे, पण त्याला जे आपला व्ह्यू पॉइंट आपण त्याला चिकटवतो ना ते जीवकृत होतं. नमस्कार करतो. नमस्कार ज्योत्स्नाताई, एक प्रश्न विचारू का? बोला. हां, तुम्ही आज काही अगदी खूप चांगली मार्गदर्शक तत्व सांगितलीत, विशेष करून साधना चालू असताना सतत सावध राहावं अशासारखी. त्या संदर्भात एक प्रश्न होता की आपण बरेच वेळेला आपल्या बाजूनं सावध राहत असतो, म्हणजे विषयांमध्ये अडकू नये, वासना करू नये. परंतु बहुतांशी वेळेला आपल्या आजूबाजूला, विशेष करून कार्यालयामध्ये वगैरे, विसंगतीमध्ये आपण वावरत असतो आणि अशा वेळी आपली जरी इच्छा नसली तरी आपल्याला वासनांच्या प्रांतात परत परत ओढलं जातं. आणि अशा वेळी जसं आपण म्हणतो त्या संघातून पुन्हा काही दुष्परिणाम होऊ नयेत अशासाठी तुम्ही काही उपाय किंवा मार्गदर्शन करू शकाल का, की कसं स्वतःचा अशा ठिकाणी बचाव करावा?
काय असतं सांगू का, की आपल्याला लोकांच्यात मिसळायला लागतं ऑफिसात वगैरे किंवा घरात देखील. पण त्यावेळेस सावधपूर्ण चित्त आपलं परमेश्वराच्या ठिकाणी ठेवावं. आणि दुसरं म्हणजे जे अनावश्यक आहे तिथे मिसळायला जाऊ नये. आता कॉन्फरन्सेस वगैरे असतात ऑफिसच्या ह्याच्यात म्हणूया, किंवा ऑफिसातली लोक आपल्याला जर का चल रे अमुक ठिकाणी जाऊया, तर अशा वेळेस काहीतरी सबब सांगून टाळावं. आलं लक्षात? तिथे खोटं बोलायला काही हरकत नाहीये. सबब सांगून त्यांच्या बरोबर ओढलं जाणं हे थांबवावं. चला जरा ड्रिंक घेऊया, मी नाही घेत. मग सॉफ्ट ड्रिंक घे तू. नाही, मला काम आहे. कारण मग तिथे गप्पा ज्या चालतात त्या राजकारण हे ते असल्याच सगळ्या चालतात, ज्या आपल्याला बाधक असतात. आणि जर का नाईलाजाने कधी जायलाच लागलं तुमच्या सोशल ह्याच्यासाठी, जॉबच्या दृष्टीने म्हणूया, किंवा कधी कधी अशा ह्याच्यात जायलाच लागतं, मग त्यावेळे आतमध्ये अनुसंधान जाणीवपूर्वक ठेवावं. वरवर बोलावं, वरवर चालून द्यावं, पण आतमध्ये तो धागा सुटून देऊ नये. नक्कीच चांगले हे आहेत. फक्त त्याच्यामध्ये असं भौतिक काय बाहेर राहता येतं, पण जे जीवाचे विषय डॉक्टर आकाश सांगतात, म्हणजे प्रतिष्ठा, सत्ता इत्यादी, आणि अशा ठिकाणी जिथे चर्चा होतात किंवा तशा ठिकाणी आपल्याला त्या प्रकारची कार्य करावी लागतात, तिथे असं कुठेतरी वाटतं की आपण त्या प्रकारचं कार्य करताना कलुषित होऊ की काय. आणि ठीक आहे, यापुढे म्हणजे आत अनुसंधान चालू ठेवणं हेच मी त्यातलं तो सावधपणा आहे. तिथे सावधपणा आहे. अनुसंधान राहताय की नाही हे आपलं लक्ष पाहिजे. नाहीतर आपण त्या प्रवाहात वाहत जातो. कारण आपल्याला ती सवय झालेली असते. आपलं इतकी वर्ष आपण ते विषय हाताळलेले असतात, त्याच्यात इंटरेस्ट घेतलेला असतो, तर तो इंटरेस्ट पण आपला कमी झाला पाहिजे ना. बिझनेसच्या दृष्टीने किंवा काय म्हणूया आपण त्याला, काहीतरी हल्ली एक शब्द वापरतात, लोकसंग्रह म्हणूया, किंवा कॉन्टॅक्ट ठेवायला लागतात. तेवढ्यापुरतं आवश्यक आहे ते करायला लागतं जॉबमध्ये. ते टाकता येत नाही. घरात जसं आपल्याला कॉन्टॅक्ट सांभाळायला लागतात. पण आतला धागा चुकायचा नाही, हे महत्वाचं आहे. ती सावधपणा आहे. तिथे गाफीलपणा उपयोग नाही, हे जे सांगितलंय ते त्यासाठी सांगितलेलं आहे, की त्या बाबतीत अजिबात गाफीलपणा उपयोग नाही. सगळं करायचं. धन्यवाद. यापुढे तशी प्रसंग येतील तेव्हा नक्कीच तुमचे बोल आठवतील आणि त्यावेळी पुन्हा मूळ पदावर यायला मदत होईल, हीच प्रार्थना. हे आम्हाला सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. काका म्हणलं एक छान युक्ती सांगतात ना, आपण एक 2-3 वाक्य ठरवून जायची त्या की ह्या लोकांना ही वाक्य म्हणायला आवडतात, की ह्यांना वाटतं की आपल्यातलाच आहे. काकांनी काही काही छान गोड गोड हे सांगितलं उपाय. आणि दुसरं म्हणजे जे मित्रमंडळींचं असतं ते अनावश्यक असतं. वास्तविक पाहिलं तर आपल्याला वाटतं की मित्रांना कसं तोडायचं. तोडायची गरजच नाहीये. आपल्याला आवड नाहीये हे त्यांना आपोआप लक्षात येतं, आणि तेच मग पार्ट्यांना आपल्याला बोलावणं कमी करतात, जर का डिसइंटरेस्ट आपला तेवढा असला तर. हळूहळू तेच दूर जातात की हा आपल्या कळपातनं गेला आता म्हणून. मी या बाजूला वळले ना, तेव्हा आमच्या खाओ पिओ जिओ वाल्या मित्रमंडळांनी मला एक कार्ड पाठवलं होतं, ज्याच्यात जिराफ वाळूत तोंड खुपसून बसलेला आहे. तसं होऊ नको. तेव्हा मी हसून सोडून दिलं होतं की त्यांच्या लक्षात येत नाहीये म्हणून. धन्यवाद ज्योत्स्नाताई. पुन्हा एकदा नमस्कार. ठीक आहे, शेवटचा श्लोक घेऊ मग. ठीक आहे.
तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हरिओम.